बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप की तुम्ही सगळे मस्त असणार आणि मजेत असणार. तर अजून पण जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तर आपला मागचा व्हिडिओ होता की मी व्हिडिओ कसे एडिट करते, मी कोणता ट्रायपॉड यूज करते. तर आज सगळ्यात सिंपल इझी व्हिडिओ आहे, न कोणती बडबड न कोणतं तामझाम करता आज आपण डायरेक्ट टॉपिकवर जाऊया. तर आज आहे थंबनेल कसे बनवायचे, ते पण एकदम इझी वेने. ना मी कोणत्या ॲपमधून बनवते ना काही. जेव्हा मी ॲपमधून बनवेल कोणत्या, तेव्हा मी तुम्हाला सांगेल की मी कोणता ॲप यूज करते किंवा काय करते, जे काही असेल ते. पण आत्ता मी ॲप म्हणजे एक स्पेशल ॲप की जे थंबनेलसाठीच बनलेलं आहे आणि त्याच ॲपमधनं मी यूज करते. ते वाला ॲप नाही आत्ता मी सध्या यूज करत आहे. आता मी जे काही तुम्हाला सांगितलं इन शॉर्टमध्ये मी एडिटिंग करते, तर इन शॉर्टमध्येच मी थंबनेल पण बनवते. एकदम इझी आणि जास्त झगमगा मला बघा असे पण थंबनेल माझे नसतात. एकदम छान सोबर असे थंबनेल असतात असं मला वाटतं. तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की इन शॉर्टमध्ये थंबनेल कसे बनवायचे. तर चला न कोणता टाइमपास करता आपण डायरेक्ट टॉपिकवर जाऊयात आणि थंबनेल बनवायला स्टार्ट करूया. चला, तर आता सगळ्यात पहिले आपल्याला इनशॉट ॲपमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे फोटोज म्हटलेलं आहे, फोटोवर क्लिक करायचं आणि न्यूवर जायचं. मग तुम्हाला जो पण फोटो हवा असेल तो घेऊ शकता. आधी मी ब्लँक घेते आहे आणि त्याला रेशिओमध्ये कन्वर्ट करून घेते. यूट्यूबच्या 16:9 मी त्याला कन्वर्ट केलं. ओके, डन करून दिलं. आता इथे मला फोटो हवा आहे माझा, तर मी इथे गेले PIP घेतलं, पिप, आणि इथून माझा एक फोटो चूज केला. याला तुम्ही छोटं मोठं पण करू शकताय. तर त्यानंतर इथे आपण त्याला बॅकग्राऊंडचं जे आहे ते मला नको आहे, तुम्हाला हवं असेल तरी तुम्ही ठेवू शकतात, नको असेल तर इथे कटआउट म्हणून आलेला आहे ऑप्शन. इथे आपला एवढा फोटो कट होऊन जातो बॅकग्राऊंडचा. आणि त्यानंतर इथे बघा, इथे दिलेलं आहे त्यांनी एक ऑप्शन, त्यामध्ये जायचं. तुम्हाला बॉर्डर हवी असेल तर तुम्ही बॉर्डर छोटी मोठी करू शकताय. मला टाकायची आहे व्हाईट कलर, तर इथे मी व्हाईट कलर टाकला आणि इथे फोटो मी ॲडजस्ट केला आहे. पण आता मला व्हाईट बॅकग्राऊंड नको आहे, तर मग बॅकग्राऊंड कसं चूज करायचं, परत कॅनव्हासमध्ये जायचं आणि बॅकग्राऊंड म्हणायचं. इथं बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही कोणता पण कलर टाकू शकताय. मी ऑरेंज, पिंक, कोणता पण एक टाकू शकते. तर हा मी टाकला इथे. ओके, आता इथे बघा मस्त अशी लाईन पण दिसते आहे. त्यानंतर आता मला इथे टाकायचं आहे एखादं टेक्स्ट टाकायचं आहे. टेक्स्टमध्ये मी टाकते माझंच नाव, प्राजक्ता. आता इथे प्राजक्ता ह्या फॉन्टमध्ये आहे. तर मी कालच तुम्हाला सांगितलं मग याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की कसं फॉन्ट वगैरे चेंज करायचं, तर तुम्ही कसं पण चेंज करू शकता. आता मला हा आवडला आहे तर मी हा ठेवते. आणि त्यानंतर इथे बघा एक तुम्हाला कलर्स दिसत आहे, कलर्सचा सर्कल, त्याच्यावर टॅप करायचं. आणि त्यानंतर इथे तुम्ही बॉक्स बघू शकतायत खाली. तुम्हाला जो बॉक्स हवा असेल तो तुम्ही करू शकताय. बघा इथे येल्लो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कलर्समध्ये बॉक्सेस येत आहे. असे तुम्ही छान छान करू शकता. इथे मी टाकलं माझं नाव आणि त्याला गेला इथे असं मस्तपैकी बॉक्स. त्यानंतर सेम तुम्ही इथे स्टिकर घेऊ शकताय. तर तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही स्टिकर घेऊ शकताय. तर मला इथे रेनबो आवडला, तर मी हे रेनबोचं स्टिकर इथे ॲड करते. ओके, तुम्हाला सोशल मीडियाचा हवा असेल तर तुम्ही सोशल मीडियाचं देखील घेऊ शकता. आणि तुम्हाला बाकी स्टिकर्स कसे घ्यायचे, तर हा व्हिडिओ पाहिजे असेल तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एडिटिंग कसं करायचं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की स्टिकर्स कसे घ्यायचे. ओके, आता त्या फोटोचा कटआउट आपण कसा घेतलेला आहे इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून काहीच फोटो हवे असतील तर ते पण तुम्ही इथून घेऊ शकता. इथे मी आता परत एकदा माझाच फोटो घेते, मी खूप आवडते त्यामुळे मी माझाच फोटो घेते. आता याला मला परत कटआउटमध्ये जायचं, कट करायचं. एवढा फोटो कट झाला आहे तो मी इथे ठेवला. पण अरे यार, इथे मला त्याला हे पण लावायचं आहे, त्याचं बॅकग्राऊंडला ते जी लाईन असते ती. आता मी ती पण लावून घेतली. इथे त्याला छोटं मोठं करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तसं आणि डन करून टाकायचं. येस, बघा आता ही झाली इथे बॅकग्राऊंडला लाईन. आता इथे नाव छोटं मोठं करू शकतोय आपण, ते तर माहितीच आहे आपल्याला की कसं करायचं, काय करायचं. ॲरो छोटा मोठा करायचा. त्याच्यानंतर स्टिकर हवा असेल तर स्टिकर तुम्ही ठेवू शकता, छोटं मोठं कसं पण तुम्हाला लावता येईल तसं तुम्ही लावायचं. ओके, अशा प्रकारे आपण थंबनेल हे एडिट करून लावू शकतो. तुम्हाला अजून पण फोटोज काही ॲड करायचे असतील तरी तुम्ही ते करू शकताय. एकदम सिम्पल आणि इझी वेमध्ये आपण थंबनेल एडिट करू शकतोय.
आणि असेच तुम्ही ॲप वगैरेमध्ये करण्यापेक्षा याच्यात जर तुम्ही एडिट वगैरे केलं तर तुम्हाला अजून सोपं जाईल. आणि नेक्स्ट याच्यामध्ये जेव्हा पण मी ॲपमधून करेल तेव्हा तुम्हाला सांगेलच की ॲपमधून पण कसे थंबनेल एडिट करायचे. तर आत्ता मी तर इथूनच करते आहे सध्या माझे जे काही थंबनेल आहे ते एडिट वगैरे, कारण की फोटोचं कटआउट कसे लावायचे हे आपल्याला मोस्टली माहिती नसतं, तर त्यामुळे तुम्हाला हे सांगते. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल की आपण थंबनेल कसे बनवू शकतो, त्याला टायटल्स वगैरे कसं देऊ शकतो, फोटो कसे ॲडजस्ट करायचे, याला तुम्ही छोटं मोठं पण करू शकताय. ओके, अशापैकी आपण थंबनेल वगैरे एडिट करू शकतोय इन शॉर्टमध्ये. आणि त्यानंतर इथे ओके करून द्यायचं. आणि बाकी काही ऑप्शन्स असतील तर ते पण मोस्टली काही यूज होत नाही याच्यामध्ये. तर तुम्ही अशापैकी त्याचं बॅकग्राऊंड नेम, स्टिकर्स आणि फोटो ॲड एडिट वगैरे करू शकताय. कोणता पण फोटो घेऊन तुम्ही करू शकताय. ओके, आता इथे आपण व्हिडिओ सेव्ह करणार आहोत. इथे बघा वरती ॲरोचं ऑप्शन दिलं आहे, त्याच्यामध्ये जायचं आणि फोटो सेव्ह झाला आपला थंबनेल. तो अशा प्रकारे मी थंबनेल एडिट करते आणि ते आपल्या व्हिडिओजमध्ये आपण ॲड करून टाकू शकतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला असंच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येईल. त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओज बघत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर. आणि प्लीज माझ्या चॅनलवर जे पण कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच मला सपोर्ट करत राहा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.